आदिवासी युवक जय वलवी को न्याय दो, हत्यारे को फाशी दो अशा जोरदार घोषणा देत बिरसा फायटर्स व जयससह खेतिया परिसरातील आदिवासी बांधवांनी 20 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशमधील खेतिया येथे आक्रोश मोर्चा काढला। मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे खेतिया जिल्हा बडवानी यांना देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, गोविंद पावरा, आकाश पावरा, विकास मोरे, दीपक पावरासह जयसचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। नंदुरबार येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी जय वळवी या आदिवासी युवकावर पोलिसांदेखत चाकूने प्राणघातक हल्ला करून खून करणार या संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपीविरुद्ध व पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा, फाशीची शिक्षा द्या व घटनेची एसआयटी चौकशी करून खुनाचा कटकारस्थान करणार या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली। नंदुरबार येथे दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सूर्यकांत सुधाकर मराठेसह आरोपींनी तसेच पोलीस कर्मचारी चेतन चौधरी यांच्या देखत संगनमताने जय वळवी नावाच्या आदिवासी युवकावर चाकूने वार करून त्याचा भररस्त्यात हत्या करण्याचा प्रयत्न केला। त्या परिणामाने दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास जय वळवीचा मृत्यू झाला। ही घटना नंदुरबार येथील सिंधी कॉलनीत घडली आहे। या प्राणघातक हल्ल्याचा आम्ही बिरसा फायटर्स मध्य प्रदेश संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करतो। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून तो सर्वत्र व्हायरल होत आहे। व्हायरल व्हिडिओमध्ये दावा करण्यात येत आहे की ज्या व्यक्तीने हत्या करण्याचा प्रयत्न केला तो एक पोलिससोबत आलेला पोलीस कर्मचारी चाकू हल्ल्याची बघ्याची भूमिका बजावत आहे। यावरून पोलीस प्रशासनावर संशय निर्माण होत आहे। नंदुरबार पोलिसांनी या संपूर्ण घटनेची स्वतंत्र सेटने चौकशी करावी। दोषीसह जो पोलीस अधिकारी सोबत आहे त्याला निलंबित करून त्याच्यावर हत्येचा खटला चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला। एसके पब्लिक व्हॉइस न्यूज ब्युरो खेतिया यांचा खास रिपोर्ट। महाराष्ट्र के नंदुरबार जिले में पुलिस के सामने आदिवासी युवक जय वलवी पर धारदार हथियार चाकू से हमला कर हत्या करने वाले आरोपी सूर्यकांत पिता सुधाकर मराठे पुलिस अधिकारी चेतन चौधरी को तत्काल गिरफ्तार करके 10 दिनों के भीतर फांसी की सजा दिलाने के बाबत महोदय आरोपी के विरुद्ध फास्ट ट्रैक कोर्ट में सुनवाई कराते हुए आगामी 10 दिवस के भीतर फांसी की सजा दिलाई जाए।